एवढी चॉईस बिघडलेली नाही माझी. आय एम स्टील इंटरेस्टेड इन साहिल भराणे. पण माहिती आहे, मी जर मुलगी झालो तर मी असा मरल पण तुझ्याकडनं मी कुणी मारल. मला माहिती मुतखडामुळे जे पेन होतो ना ते मला माहिती. तोंडाने आवाज काढलाय मी देणारच आहे. अजून ठिकाणी आवाज करून दाखवला तर आपण जेवल्यानंतर नचूया बिनधास्त कॉमेडीचा जोर संगीताचा तुम्हाला शोचा फॉर्मॅट माहिती आहे का? तुम्हाला कदाचित फॉर्मॅट माहित असेल, पण नसेल तर मी तुम्हाला सांगतो काय फॉर्मॅट आहे. बेसिकली वेगवेगळे कंटेस्टंट येणार, त्यांना आपले जजेस थोडंसं रोस्ट करणार आणि ते पण जजेसला रोस्ट करणार. हा फॉर्मॅट आहे. ओके, तर कुणी मनावर नाही घ्यायचं. एखादी शिवी भेंचोत मादरचोत, कारण आम्ही लिहिलं होतं शो वरती 18+ वगैरे. इकडे येऊन जर तुम्ही म्हटले की FIR टाकणार आणि कुणाला टाकायची वगैरे अशी इच्छा झाली तर माझं नाव कुणाला कामर आहे. अश्विन दादा चालेल ना? ठीक आहे. जजेसला बोलवायचं का? थोडी एनर्जी जास्त ठेवा तुम्ही. एकदम असे खडे सबड्यूड वाटतं, एकदम शांत वाटतं. एक एक करून आपण जजेसला बोलूया. बोलायचं पहिल्या जजला विथ अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज. प्लीज वेलकम ललित टोगे. ललित बाय द वे एक फूड ब्लॉगिंगचं चॅनल चालवतो. त्याच्या बघून कळतच की सगळी डिश तो संपत असणार आहे. पण आपण नेक्स्ट जजला बोलवायचं आता. असं जरा ललित पेक्षा चांगली एनर्जी दाखवा जरा. बिचारा किती बघा मायूस झाला. पुढच्या जजला थोडा जास्त आवाज करणार ना तुम्ही. बोलवायचं नेक्स्ट जजला. प्लीज विथ अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज वेलकम समृद्धी ठाकूर. पोरं सगळे भेंचे होते. मुलीचं नाव घेतलं जोराने टाळ्या वाजवले. माझ्यासाठी एवढ्याच टाळ्या पाहिजे. मला माहित असतं तर मी साडी घालून आलो असतो. अश्विनीचं मला डाऊटच वाटतं सगळ्यांना. तुझं नाव काय दिदी? तुझं नाव काय? जरा लक्ष ठेव त्याच्यावर. म्हणजे याची एखादी बेस्ट फ्रेंड वगैरे असेल तिच्याकडनं धोका नाहीये, पण बेस्ट फ्रेंड मुलगा कोण असेल? मुंबईला होता. आपको भी अरे आपका पता नहीं अजीब ही है हिंदी. ठीक है, आपको डाउट है इस पे वैसा? आप बोलते हो उसको कि लफड़े करो. कौन सी दांडिया नेमकं? म्हणजे कोणती गुजराती वगैरे कोणती? आपल्या तिकडे वेगळ्या काय ना रे. ओके. समृद्धी आता रिसेंटली लग्न झालंय है ना समृद्धी? आणि तू स्पेशल काहीतरी वेगळं केलं होतंस लग्नामध्ये, एक रसम. तुला बोलायचं त्याच्याबद्दल? हा, फक्त मला एवढं बोलायचंय की आधी मी फक्त स्टँडअप करायचे, पण लग्न झाल्यापासून मी आता टाइम स्पेंड करण्यासाठी हे सगळं पण करायला. पण मी लग्न वेगळं केलं होतं. हो, मी एकदम इक्वॅलिटी वाली वेडिंग केली होती, जिथे मुलाची पण गृहप्रवेश झाला होता माझ्यासोबत. त्याला पण मी मंगळसूत्र घातलं होतं. काय? हो, थँक्यू. फॉलो केलं तुम्ही? नाही, मी फक्त बघितलं. ते वेगळ्या गृहप्रवेशाला रील. समृद्धी खूप टाइम पासून स्टँडअप करते. म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट 5-6 वर्षापासून करते. तिचे 2-2.5 हजार फॉलोअर्स होते आणि मग जवळजवळ तिने 300-400 रील टाकल्या आणि त्यानंतर तिचे फॉलोअर अचानक 2600 झाले. साहिल, 300-400 इज अंडरस्टेटमेंट. 600 रील्स झालेत माझे गाईज. आज रात्रीचं तुमचं प्लॅन डन आहे. येस. तसल्या रील येणार नाही. एक्साइट तुला निवांत दिसतो काय? तसे वाले रील्स नाहीये, नाही तर मग 2600 नसते फॉलोअर्स. ओनली फॅन्स फक्त साहिल दादाचं आहे, आमचं नाहीये. मला तिकडनं चालत सगळं. अश्विनी पुढच्या जजला बोलवायचं का? पुढच्या जजला समृद्धी अनलेस यू वॉन्ट टू से समथिंग. ओके, पुढच्या जजला बोलवायचं. थोडं एकदा जोरात, परत एकदा जोरात टाळ्या. प्लीज वेलकम द लास्ट जज नरसिंग डोयाने. नरसिंग, तुला काय बोलायचंय का बिफोर? चालू आहे का? नमस्कार. लईच लोक आले तरी अपेक्षेपेक्षा खाली जास्त. बसवले आणलं काय? पत्रावळ्या वाढतात काय? तेवढं बजेट नाही शोध. आता
तर आता मी 1.5 वर्ष झालं स्टँडअप करतोय. म्हणजे 1.5 वर्ष अगोदर माझे किती 705 फॉलोअर होते. आता 1.5 वर्षानंतर 700 झाले. 5 फॉलोअरनी रील बघितली त्याची. घरच्यांनी अनफॉलो केले पहिले मला. बसू की बस. चला एकदा तिन्ही जजेससाठी जोरदार टाळ्या guys. तो आता आपण बेसिकली एक परफॉर्मर्सला स्टेजवर बोलवणार आणि मग ते इथे येऊन त्यांचे आर्ट सादर करणार 3 मिनिटांसाठी. ठीक आहे. आणि आम्हाला जर चांगलं वाटलं तर आम्ही थोडं अजून एक्सटेंड करेल. तर बोलवायचं पहिल्या परफॉर्मरला. कोणाला पहिलं यायचंय? कुठे आहे कंटेस्टंट मध्ये ज्याला उत्साह आहे पहिला यायला? धीरज, लाजतोयस का तू? धीरज जाऊ शकतो पहिला? काय लाजतो काय एवढा धीरज? पहिला नाही जायचं तुला? दुसरं आवडतं तुला? तिच्या जेवणातला की तू आहे तू? मुअज्जम आपला एक्सपिरियन्स परफॉर्मर आहे. मुअज्जम, एकदा मुअज्जम साठी जोरदार टाळ्या. मुअज्जम पण स्टँडअप कॉमेडी. मुअज्जम प्लीज कम ऑन स्टेज. मुअज्जमला काय क्वेश्चन वगैरे विचारायचे का बिफोर ही स्टार्ट्स द परफॉर्मन्स गाईज? तू अजून एक क्वेश्चन लिहिला, तुम्ही केलेला सर्वात खोटा बहाणा कोणता पण तो कामाला आला? याने लिहिलंय, एकदा ऑफिसला उशीर झाला होता. बॉसने विचारले व्हाय आर यू लेट. मी म्हणालो सर आज वाघोली सिग्नलवर एक बफेलो बसली होती, ती हलतच नव्हती. बॉस म्हणाला नेक्स्ट टाइम फोटो काढून पाठव. मी दुसऱ्या दिवशी माझा सेल्फी पाठवला. मला पहिल्यांदा तो रेडा वाटला. बफेलो निघाला. म्हणजे हलत नव्हती म्हणजे काय चालू? खरी स्टोरी आहे का? आणि हा खरी स्टोरी आहे. म्हणजे मी ऑफिसला जात होतो. म्हणजे इज इट वर्किंग? हा चालू आहे. Yes, yes. तर मी ऑफिसला जात होतो. मला म्हणजे नेहमी उशीर व्हायचा. तर एकदा बॉस मला विचारलं की का उशिरा येतोय तू? प्रत्येक दिवशी असंच होतोय, का उशिरा येतोय? म्हटलं ते सिग्नल वरती ना रेडे असतात, ते बफेलो असतात. मला म्हणजे निघताना खूप त्रास होतो आणि त्यामुळे मी उशिरा येतो ऑफिसला. तर ते म्हणले की जर तू पुढच्या वेळी असं झालं तर मला फोटो पाठव. तर मी काय केलं, स्वतःचा सेल्फी घेऊन त्यांना पाठवलं. वा वा वाट ग्रेट. कोणती कंपनी अशी चुत्या करणं ऍक्सेप्ट करते? माझा रिझ्यूम टाक. मला लई मेंढ्या आडव्या जात्यात. मग मला रिझाईन करावं लागेल. तुला रिझाईन करावं लागेल. वा. मला वाटतं ह्यानी स्टोरी थोडीशी मॉडिफाय केली आहे. स्टोरीमध्ये गाय होती पण तो मुअज्जम असल्यामुळे त्यांनी त्याला म्हैस केलंय. डर तो लगता है. अजून काय क्वेश्चन विचारतात का? मुअज्जम यू कॅन स्टार्ट युअर स्टँडअप. एक समृद्धी तुला काय विचारायचं का? इथे तू लिहिलं इफ यू वर मेड गॉड फॉर वन डे, तर तू विनाकारण जे हॉर्न वाजवतात त्यांना तू मुतखडा देशील. येस. म्हणजे एवढं स्पेसिफिक काय यार? म्हणजे काही म्हणू शकत असता तू. कारण की मला माहितीये मुतखडामुळे जे पेन होतो ना ते मला माहितीये. आणि मला खूप त्रास होतो. म्हणजे जर कोणी एवढं हे झालं ना की हॉर्न वाजवेल, म्हणजे सिग्नल वरती आपण बघितलं असेल 30 सेकंडचा सिग्नल असतो, तरी सुद्धा सिग्नल सुटला की त्याला उडून जायचं असतं. मग मला असं वाटतं की पेशन्स, ते मुतखडा त्याला पेशन्स दे की थांब, थेंब थेंब थांब थांब. थेंब, थांब, थांब. म्हणजे तुला दोन्ही गोष्टींचे चांगले एक्सपिरियन्सेस आहेत तेव्हा Yes. तू हा डिसिजन घेतलाय. खूप करेक्ट. तुला पण मुतखडा आहे का? नाही, पेन समजू शकतो म्हणून. तुम्हाला पण आहे का? नाही नाही. मग मला पण नाही. मला मला माहिती आहे, पण प्रोसेस माहिती आहे मला कसं होतो, काय होतं. डॉक्टर आहेस का तू? नाही. मग तू लोकांचा मुतखड्यांचा अभ्यास का काय करतो? होतं? सांग बरं, यांना आहे का मुतखडा? या न्यूटनला. कोणाला आहे का? तुला सगळ्यांचं आहे. खरं आहे म्हणजे त्रास होतो. खरंच मुतखड आहे. अरे का अभिमानाने सांगतो मुतखड आहे. आहे तर आहे. मग सिग्नल वरती थांबता ना तुम्ही? सिग्नल वरती थांबता का नाही? व्हेरी गुड. का नाही? अरे सिग्नल लागला की नाही तुम्हाला? म्हणजे तुझी काय इच्छा आहे? सिग्नल आला का सुरू करून यायची 2 मिनिटं? अरे तसं नाही. मग कसं? मला असं वाटलं की म्हणजे यांना पेशन्स आहे का नाही. जर पेशन्स नसेल तर मुतखडा आला. वा वा. म्हणजे पेशन्स टेस्ट करण्यासाठी मुतखडा व्हावा. वा. Yes. अजून इथं एक गोष्ट लिहिली होती की लोक तुमच्याबद्दल पहिल्या नजरेत काय गृहीत धरतात आणि जे पूर्णपणे चुकीचे असा प्रश्न होता. त्यात तू लिहिलं की तुम्हाला मी खूप गरीब वाटत असेल पण तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. कशावर जायचं? कपडे बघा, कपडे. बॅलन्स चेक करू, दाखव बरं UPI बँकचा. अरे राहू दे. बरं स्टार्ट करायचं स्टँडअप मुअज्जम. येस येस वी कॅन स्टार्ट युअर सेट.
ऑलराईट सो पहिल्यांदा जोरदार टाळ्या साहिल ओरानेसाठी गाईज व्हेरी लॉंग टाइम यु नो यांनी ओपन माइक केले, मग स्टेज शोज केले, मग ऑडिटोरियम सोल्ड आउट केलं, मग यांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर शो केलं. सर तुम्हाला आता आणि यांनी आता हे शो स्टार्ट केलं. सर तुम्हाला कसं वाटतंय मला लाईव्ह बघून? मला वाटतं की माझे 100 रुपये सत्कारणे लागले तुला दिलेले. नाही पण मी खरंच यांचा खूप मोठा फॅन आहे. मी यांचे सगळे एपिसोड जे ग्रेट इंडियन लाफ्टर शो मध्ये आले ना, सगळे एपिसोड पाहिले. एका एपिसोड मध्ये हे अर्चना पुरन सिंग मॅडमला म्हणत होते की मॅडम मी लहानपणी जेव्हा मी लसूण ऐकायचो ना, तर मला असं वाटायचं की हे अर्धा का बोलताय लसूण. सरांचा म्हणजे या रूममध्ये ना आय वॉज एक्सपेक्टिंग सगळ्यात पहिले ह्या मॅमला कळलं याचं मला आश्चर्य वाटलं. तर मला पण एक प्रश्न पडलाय सर, तुम्ही या शोचं नाव अर्धा का ठेवलंय? याला काय आवली. पुढं अक्षर पाहिजे होतं का काय मागे पाहिजे होतं? पुढचं अक्षर कुठे? अर्धच ठेवलंय. कोणतं सिलेबल राहिले तू पूर्ण करून टाक. तुझ्यासाठी पहिलं अक्षर चेंज करावं लागेल. करेक्ट, मला असंच वाटतंय. मित्रांनो मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की तुम्ही एखाद्या छक्क्याला हॉस्पिटलमध्ये बघितला आहे? आय एम शुअर बघितलं नसेल. कारण माहितीये का? कारण की ते टाळ्या वाजवतात. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलंय आणि डॉक्टर्सने पण कन्फर्म केलंय की आपल्या बॉडी ऑर्गन्सचे पिन पॉइंट्स जे आहेत ते आपल्या हातावरती असतात. आणि जर तो आपण वेळोवेळी प्रेस केला तर आपण एक स्वस्थ आणि तंदुरुस्त शरीर मिळू शकतो. ऑन दॅट नोट, लेडीज अँड जेंटलमेन, देवियो और सज्जनो, बंधू भगिनींनो, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. How many people are single here? Single people in the house, give me a cheer. Single people, very good, very good, very good. सर आप तो मुझे लग रहा है आप तो बिल्कुल पिछले 7 जन्मों से प्यासे लग रहे हैं. सो सर तुम्ही छोटे वाले सिंगल आहात का मोठे वाले सिंगल आहात? मोठे वाले. त्यांना माहिती आहे मोठा काय आहे. सर मोठे वाले म्हणजे छोटे वाले म्हणजे ज्याचा आत्ताच ब्रेकअप झाला आणि मोठे वाले म्हणजे ते जन्मजात सिंगल, एकता जीव सदाशिव, आपली लात भारी आपला जाऊ द्या. हा तेच ना मोठे वाले. कुणाचं ब्रेकअप झालाय? ब्रेकअप एनीवन हु इज डीलिंग विथ ब्रेकअप राईट नाउ? काय सगळे नल्ले आले मागे आहे. मागे आहे एक ब्रेकअप झालेला. तर ब्रेकअपचं जे आहे ना, ब्रेकअप जे पेन देतो ना मॅडम, ब्रेकअप जे दर्द देतो ना, ते मी तुम्हाला सांगतो की तुमचं दारात करंगडी अडकली आहे कधी? फर्स्ट बोट अडकलाय ना? सर तुमची दारात, सर तुमची झिप मध्ये करंगडी अडकली कधी? नाही. तर ते जे पेन देतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट पेन जे आहे ना ते ब्रेकअप देतो, हार्ट ब्रोकन देतो. आणि मी जेव्हा प्रेमात होतो ना, मला असं वाटायचं की ही मुलगी जर माझ्या आयुष्यातनं गेली ना तर मी वेडा होईल, माझं मी मरून जाईल, मी डिप्रेशन मध्ये जाईल, मला असं वाटत होतं. पण खरं तर काय झालं माहितीये का? काय झालं माहितीये का? जेव्हा माझा ब्रेकअप झाला ना तेव्हा मी 2 ओळी लिहिले आणि ते अशी आहेत. अर्ज किया है, अर्ज किया है, तुमसे बिछड़ेंगे तो यूं लगता था कि मर जाएंगे. वाह. तुमसे बिछड़ेंगे तो यूं लगता था कि मर जाएंगे, कमाल का वहम था, बुखार तक नहीं आया. तू रंडवा होता, तुझं पेन केलं नाही नालाय का? नाही असं नाही. लवजी आत नव्हतं ना. मला जिवंत घरी जाऊ द्या. लास्ट मला एक 2 लाईन तुमच्यासाठी सांगायची आणि ती माझी खूप आवडती लाईन्स आहे आणि खूप मोठ्या शायरची आहे. मी सादर करतो तुमच्या समोर. अर्ज किया है की उन्हाच्या लाईने पाय माझे जळतात. उन्हाच्या लाहीने पाय माझे जळतात. म्हणून काय झालं? उन्हामुळेच तर पापड वाढतात. पापड वाढतात.
आणि पापडच जर वाढले नाही तर काय खाणार थंडीला. पापडच जर वाढले नाही तर काय खाणार थंडीला. आणि पाय जर जळले नाही तर मला कुठे लावणार तुमच्या. तुम्ही सांगा. येस भाऊ कदम. थँक्यू सो मच. ओके भाऊ आता स्कोरिंग ललित तू किती मार्क्स देशील मुअज्जमला? याला मात्र द्यायचे किती पैकी द्यायचे? 10 पैकी 7 पैकी कोणाला पाहिजे? साहिल दादाची जास्त चाटली त्यांनी त्याच्यामुळे माझ्याकडून. मला मलम लावायला लागणार आहे मांडीला. कुठं चाटले नेमकं? मांडीला. अच्छा मॅडम मी नाही बोलत नॉनव्हेज, मी व्हेजच बोलतो. मी पण व्हेज आहे. वा नाही मी खातो नॉनव्हेज. ओके खातो सगळे आता असे आले का खातो खाते. ट्राय तरी करते ना. ओके ओके मॅडम साठी जोरदार टाळ्या. 7. ओके 7 फ्रॉम ललित. समृद्धी तुझे किती मार्क्स? मी देईल 6. ओके 6. नर्सिंग तुझे किती? मला कॉन्फिडन्स चांगला वाटला होता. थँक्यू थँक्यू एकदम सो मच. खतरनाक. कॉन्फिडन्स साठी मी तुला 6 देतो आणि 6च देतो. माझ्याकडनं 7 आणि चाटल्याबद्दल 8 म्हणजे 1 मार्क एक्स्ट्रा. का मला हा ट्रेंड हवा आहे. थँक्यू. तर एकदा मुअज्जमसाठी जोरदार टाळ्या. खरंच तू स्टँडअप कॉमेडी करतो ना? येस. असंच करत राहा. एक दिवस स्वतःहून सोडून देशील. ऑल द बेस्ट. ओके भाई मुअज्जम थँक्यू सो मच. तुम्ही त्यांना एवढे मार्क दिले, त्यांना एवढं पेन झालं असेल पण कळलं ऑलरेडी पेन. पाणी पे बरा होईल. तुम्हाला सांगू का मला पण किडनी स्टोन झाला साहिल दादा. हं. माझा एक मित्र म्हणला बियर पे. मी एवढी बियर पेलो आता किडनीच काढावं लागणार आहे. भयंकर अवघड आहे. मित्राचं ऐकू नका. तू का मिशील पाय देतोय असा पिळा काय देतोय? असंच लावणीच कार्यक्रम चालू आहे. समृद्धी आता ऑडियन्सवर आपण केस टाकायची आहे. तिला मारली आपली. ओके आपली नेक्स्ट परफॉर्मर तिला बोलवायचं का आपण? ओनली फिमेल परफॉर्मर ऑन द लाईन बोलवायचं आपण तिला. ओके थोडं जास्त सपोर्ट आहे. आय थिंक ती थोडीशी यंग आहे, थोडीशी लहान आहे. मुअज्जम वगैरे थोडं एक्सपिरियन्स थोडं जास्त सपोर्ट करा. प्लीज वेलकम निकिता पवार. साहिल दादा आता पैसे दिले नाही चालेल. यायला जागा नाही. थोडंसं साईडला व्हा सो दॅट शी कॅन कम ऑन स्टेज. तिची हाईट बघून त्याच्यावर पाय दिला असता तरी चाललं असतं. पाय पुसणं म्हणून वापरू शकते. निकिता तू ऍक्टिंगचं परफॉर्म करणार आहेस ना मोनोलॉग? प्लॅन चेंज केले. प्लॅन चेंज केलास तू? काय करणार आहेस आता तू? बघून तर काय वाटत नाहीये. काय करू मी? तुझ्या फॉर्म मध्येच असलेलं 1 सेलिब्रिटी दॅट यू वॉन्ट टू किल इज रणबीर कपूर. येस. काय बरं रणबीर कपूरला मारायचं तुला? येस. Who said that? कोण म्हटलं चीटर आहे का तसं खरंच? Yes. तुम्हाला काय पण केलं मी होतं घेता रणबीर एखाद्याची? कपूरने? मला नाही माहिती. We all know Deepika, Katrina. Okay. Then Arya. त्या काय तुझ्या मावस किसी बहिणी? वाले पता नहीं. नाही माझा एक प्रश्न त्या काय तुझ्या मावस बहिणी आहेत का? एवढं हरट तुला होतंय. नहीं. I wanted to be girlfriend of Ranbir Kapoor. ओ That's why. व्हॉट अ कॉन्फिडन्स. टाळ्या. इथे असलेलं कोणतं वाईट काम तुम्ही चांगलं समजून केलंय? पूरे खानदान को ब्लॉक कर दिया कि ये तो खुश नहीं होंगे एटलीस्ट मैं ही खुश रह लूं. Yes. किसी ने किया है पूरे खानदान को ब्लॉक इंस्टाग्राम पे कहीं पे. But I did it. क्योंकि मुझे खुश रहना है भाई. उन लोगों को मुझे खुश नहीं रखना है. अगर मैं कुछ कंटेंट भी डालती हूँ, अच्छा भी डालूं बुरा भी डालूं, वो कभी खुश नहीं होंगे. इसलिए मैंने सबको ब्लॉक कर दिया. काय म्हणतात ते? वो बोलते इतनी छोटी है, ओ घर की तीसरी बेटी हूँ मैं. ओके. ऐसे तो कोई सीरियसली लेता नहीं है. बिकॉज आई एम थर्ड चाइल्ड. बिकॉज मैं सोचती हूँ कि 2 हो गए तो बस था भाई. तीसरा क्यों करना चाहिए? मुलगा होता. अनवॉन्टेड आहेत म्हणजे तुम्ही. येस. येस तर तुझी मिस्ट्री आज लाईफची मिस्ट्री तुझी क्लिअर झाली आहे. वाय थर्ड? येस. नाही जर तू अशी कामं करत राहिली तर घरचेच नाही हे लोक सुद्धा हिट करतील. आणि तू अजून एक अजून एक लिहिले. व्हॉट इज युअर मोस्ट ऑकवर्ड डेटिंग मोमेंट? वा आय वॉन्ट ऑन अ डेट विथ द HR ऑफ द कंपनी अँड नॉट ओनली वन मोमेंट द होल डेट वॉज ऑकवर्ड. बताओ HR किस्सा. के साथ डेट पे गया है.
हाँ तू Yes, I am the one. तो मैंने मतलब जब यहाँ पे आई थी पुणे में तो जॉब के लिए आई थी क्योंकि घर वालों ने इंजीनियरिंग करी। एचआरला डेटवर घेऊन गेले सो मैंने अप्लाई किया तो मुझे सोचा मिलने के लिए बुला रहे हैं तो वे कंपनी में बुलाएगा, बट उसने बुलाया मुझे रेस्टोरेंट में। तो मैंने सोचा ऐसे नहीं 5 स्टार रेस्टोरेंट में लेके जाएंगे, खर्चा तो कराना पड़ेगा ना। तो फिर गए तो पता चला कि एचआर से शादी कब मत करना, ओके, क्योंकि वो सिर्फ तुम्हें इंटरव्यू के ही क्वेश्चन पूछेगा, चाहे तुम डेट पे जाओ या फिर किसी चीज पे जाओ। तो मुझे लगता है कि वो टेक्नोलॉजी ज्यादा चाहता है एक गर्लफ्रेंड से ज्यादा। जॉब भेटला की नाही पण नहीं, कोणता स्पेसिफिक मार्केटिंग मध्ये? नो आई एम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर। ओके, असं नाही म्हणलं का आय विल गेट बॅक टू यू सून? नो नो नो, वो आएगा तो भी मैं नहीं जाऊंगी। हो, मी 2 वर्ष यायचा होतो. मी नव्हतं बोलवलं रेस्टॉरंट वरती, पण लगेच झाले. आज तिची बायको आली म्हणून असंच म्हणतोय. म्हणजे हिला नव्हतं बोलवलं. अच्छा, आणि तुला एकदा सगळ्यात भारी बोल समजून. तू इथे लिहिलंयस की रणबीर कपूरला मारायचंय कारण की वो सारी लड़कियां ढाप के बैठा है. यस, म्हणजे तू लडकियोसाठी जास्त म्हणजे तुला इंटरेस्ट कशात आहे असं हा, म्हणायचं? ते विचारायचंय मला. ओके, आई एम नॉट तुला अ लेस्बियन फर्स्ट ऑफ ऑल। ओके. ओके, तो मुझे ऐसा लगता है कि सारी लड़कियां उसे चाहती है। ओके, तो सबका हो गया तो फिर मेरा क्या? एचआर आहे ना? नो, वो एचआर नहीं चाहिए, दुसरा देखेंगे। अजून एक तू एक पिकअप लाईन सगळ्यात मला फॉर्म मध्ये सगळ्यात बेस्ट आन्सर तरी पिकअप लाईन वाला वाचल. तुला लक्षात आहे का? तुला फॉर्म देऊ. तुमच्या क्रशला प्रभावित करण्यासाठी एक पिकअप लाईन असं लिहिलंयस तू की तुम्हें देखकर तो दिल कहता है वाईफाई की तरह कनेक्ट हो जाओ सिग्नल फुल आए हैं. कोई इम्प्रेस हुआ इस चीज से? नाही. दैट्स व्हाई आई एम सिंगल। मग चॅट जीपीटीला दुसरा ऑप्शन मागायचा. चैट जीपीटी पे बोलते तो सिंगल ही रह बहन, वही ठीक है। ओके निकिता, तू आता काय परफॉर्म करणार आहेस का आपण असंच बोलत राहायचं ऑकवर्ड गोष्टी? नो नो, मैं सोच रही हूँ कुछ बोल ही दूँ क्योंकि कोई हंस नहीं रहा है। ओके, तो कोई है यहाँ पे सोलापुर से? ओनली वन? सिंगल से तो पण तिच्या सोबतच आलेला आहे. कोई सपोर्ट नहीं करेगा तो वो करेगा। तो मुझे लगा यहाँ पे बहुत दुष्काली चेहरे दिख रहे तो होंगे कुछ लोग सोलापुर से। ओके, नहीं है कोई भी? ओके, तो कौन कौन सिंगल है यहाँ पे और कौन कौन टेकन है? आर यू सिंगल? श्योर? हा, प्रपोज करणार आहे का? क्योंकि इनकी तरफ से मैसेज आया था मुझे इंस्टाग्राम पे। नाही नाही, एवढी चॉईस बिघडलेली नाही माझी. आय एम स्टील इंटरेस्टेड इन साहिल भराणे. तुम्ही चांगलं वाटायला लागलंय मला, तुला घेतोच मी. अभी मुझे पता चला कि मुझे रिप्लाई क्यों नहीं आया क्योंकि ही इज इंटरेस्टेड इन, आई थिंक सो। ओके ओके, किसी ने इंजीनियरिंग की है? दुखी आत्मा कोई है यहाँ पे? ओके, ओह आपने भी किया है? माइक का लाल? Yes. ओके, सो वी आर फ्रॉम सेम कैटेगरी। सैलरी कितनी? Salary? हाँ, We'll discuss it later. क्योंकि बताने की लायक तो है नहीं। इंजीनियरिंग के लोग और 12th के पास हुए लोग सेम सैलरी पे काम करते हैं, तो इसलिए बताने का तो कोई ये ही नहीं है। आई थिंक ओके, और कोई है जो यहाँ पे ऐसे सोचता है कि वो जिंदगी में कुछ उखाड़ लेगा, कुछ कर? तुला वाटतं का मी 40 लोकांसाठी परफॉर्म करत असतो? आप ऐसे सोचते हो? क्या उखाड़ा है? उखाड़ोगे तो कुछ सोचा होगा ना, कुछ उखाड़ोगे। प्लॅन काय तुझा उखाडायचा Yes. पुढे? काहीच नाही जमलं तर हा खांबा उकडून टाक. ओके, जिथं बसलाय वो तिथं- सीनियर है हमारे कॉमेडी के, इसलिए वो सोच रहे कि वो कुछ उखाड़ लेंगे। तो मैं इंस्टाग्राम पे रील्स बनाती हूँ, तो मैंने कभी एक्सपेक्ट नहीं किया था कि मुझे कुछ ऐसा भी ऑफर आएगा जिंदगी में कि मैं ये कर पाऊंगी। बट जब साहिल सर ने मुझे मैसेज किया था तो पहली बात मुझे जो लगा था कि ये फ्रॉड है। ओके, क्योंकि मैंने उन्हें कभी देखा भी नहीं है, कहीं भी नहीं देखा है। तो फिर जब इनका मैसेज आया तब मैंने जाके देखा तो वो कौन है, कपिल शर्मा के जो
शो होस्ट करते सॉरी अर्चना जी, उनके साथ इनका फोटो था तो पहले लगा कि एडिटेड है. ओके. म्हणजे एवढा भंगार चेहरा आहे का तुला? तो विश्वासच नाही. माझी जर एवढी इन्सल्ट केली असते ना, मी शो बंद करून टाकला असता. पहिल्या एपिसोड नंतर बंदच होणार आहे. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच. हसायचं तर माहित नाही, पण अजून 2 मिनिटं जर तू परफॉर्म केला असता तर हे रडले नक्की असते. लगेच किती मार्क्स येतात निकिताला? अरे थांब थांब Sorry. एवढं नको, घाबरू नको. नाही घाबरू नको. नहीं, मुझे लगा 0 ही देंगी इसलिए मैं चाह रही थी. नाही नाही असं बोलल्यावर मार्क वाढतात असं वाटतं का तुला? नहीं. मला तू किती देशील? मी का दरवेळेस माझ्यापासूनच सुरुवात आहे. हा. मला अनालाइज करायला टाइम लागतो तिला, म्हणजे काय परफॉर्म केलंय त्यांनी. अच्छा. तर मी हिला देईल 6.5. ओके, 6.5. व्हॉट अबाउट यू समृद्धी? सेम 6.5. 6.5. तू किती देणार? Yes. ठीक आहे, मग तुला मी देतो 5.5. माझ्याकडनं 6. वा. ओके, एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या. ओके, आपल्या पुढच्या परफॉर्मरला बोलवायचं का आता? पुढचा परफॉर्मर थोडा स्पेशल आहे, म्युझिक रिलेटेड परफॉर्मर आहे. थोडी व्हरायटी राहावी म्हणून आपण म्युझिक रिलेटेड आर्टिस्ट पण बोलवायचं नेक्स्ट परफॉर्मरला. प्लीज वेलकम धीरज सोनी. माझं एक डाऊट आहे, तू गौरव तूच आहे का? मग इथं गौरवचं नाव लिहिलंय. अच्छा, त्याचं जीमेल वापरलंय. तू काय ईमेल आयडी वगैरे नाही का तुझ्याकडे? वाईट काम करायचं त्याचं जीमेल. इनकॉग्निटो. तोच बसणार आहे. सक्का भाऊ पक्का वैरी. इथं सक्का तो वैरी. खतरनाक लिहिलंय, म्हणजे वन अनपॉप्युलर ओपिनियन दॅट यू हॅव दॅट नो वन वुड ऍग्री विथ. तुमचा असा अलोकप्रिय मत ज्याच्याशी कोणी सहमत होणार नाही. फिजिक्स वाल्या तुझ्यासाठी आहे. मला असं वाटतंय बॉईजनी मास्टरब्यूट नाही केलं पाहिजे. का बरं नाही केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नाही केलं पाहिजे मला वाटतं. लोक सगळ्या पोरांकडनं केवढा विरोध होतोय. माझं पण नाही, फक्त मी केलं तर चालेल, त्याला काही मी बिघडलं तर आनंद चालेल. फक्त तू एकट्यानेच घ्यायचा आहे. मग किती वाईट होईल मग, बघायचं आणि काय करायचं नाही असं. हा बरोबर, पण मी बिघडलं चालेल, तुम्ही नका बिघडू. म्हणजे फोन बघितलं चालतं, फक्त मॅस्टरबेट नाही करत असं म्हणणं आहे का तुझं? म्हणजे आमचे पेशंट चेक करतोय, किडनी स्टोन व्हायचा परत आम्हाला. बिअर प्या. वा. आणि तू असं लिहिलं की जर मी एका दिवसासाठी देव झालो तर मी सगळ्यांना गर्ल बनवून टाकेल आणि फक्त मी आणि माझ्या फ्रेंडला बॉय ठेवणार, मग आम्ही सिंगल नाही राहणार, मग सगळे आजच्याकडे येणार. म्हणजे काय? आमच्याकडे येणार. म्हणजे माझे सगळे मित्र आहेत नाशिक, म्हणजे असं त्याला बघून असं वाटतं ठरक पण असं, म्हणजे नाही का, चेहरे पी आहे त्यांचे. तर तू त्यांना हलवून देत नाही तर ठरक असलं. किती कॉन्फिडन्स आहे. त्यासाठीच पोरी बनवते ना, मग त्यांना गरज नाही राहत. नाही नाही, तू किती कॉन्फिडन्स आहे. म्हणजे सगळ्या मुली झाल्या तर, पण माहितीये का, मी जर मुलगी झालो तर मी असा मरल पण तुझ्याकडनं येणार. मी उडी मारल. स्पेशली अश्विनी असताना. हो. काय अजून खरंच मला ह्यांचा मेसेज आला, खरंच मला असं वाटलं फ्रॉड आहे. असं डीपी यांची बघा तर मी सगळ्यांना फ्रॉड मला असं वाटलं की सगळे कंटेस्टंटला बोलून घेतात, दार लावून द्या पैसे. शपथ मला असं वाटलं. सॉरी, एवढी इज्जत नको. माझी अंगकाठी बघ, तुझी अंगकाठी बघ, मी दार लावून तुझ्याकडनं पैसे नाही. तू आमची मारायला बसला. बरं, परफॉर्मन्स करण्याचं काय बोलायचं अजून? हा, बोल बोल. तुझी एक स्टोरी आहे, तुझी एक गर्लफ्रेंडची स्टोरी आहे, ती सांगशील का एकदा जरा, का झालं असं? म्हणजे कसं आता तुला आठवलं? माझा पहिला प्रश्न याला गर्लफ्रेंड आहे. मला 4 हव्या, 4. याला एक असेल तर मला, मी 4 डिसॉर्ड करतोय. खरं गर्लफ्रेंड होती तुला? लॉंग डिस्टन्स. तू तुझी गर्लफ्रेंड होती आणि तू तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं मित्राच्या फोननी. मित्र मी काय आलं, माझ्याकडे फोन होता, माझ्याकडे सॅमसंगचा फोन होता, त्याचा कॅमेरा खराब होता. माझ्या मित्राकडे त्यावेळेस आयफोन 7 होता, तर मी त्याच्या फोननेच बोलायचो, कारण की ती माझ्याची क्वालिटी चांगली होती. म्हणलं ठीक आहे, बोल काय क्वालिटी तुझ्या चेहऱ्यासाठी क्वालिटी चांगली राहते. अहो, हे काय पण आहे, मेल आयडी भावाचा, व्हर्च्युअल आयडी मित्राचा. तू लग्नानंतर थोडं नाही माझं सगळं. मग काय आलं, तुम्ही त्याच्या आयडी त्याच्या फोनने बोलायचो. एकदा मी पाहिलं अचानक ते वरची दारात गेलो, तो वरच्या रूम मध्ये बसला होता गपचूप. मी माझ्या घरून गेलो, त्याच्या घरी बसायला गेलो, दार उघडलं आणि बघलं ते व्हिडिओ कॉलवर बोलून राहिले दोघं जण.
म्हणजे तुझा कटला त्यांनी घात केला. वा वा, मित्राने घात केला. तू काय केलंस त्याला? मी रिव्हेंज घेण्यासाठी मग मी आता थोडंसं सांग सांग चांगलं नाही वाटणार पण नाही सांग चांगलं आम्हाला बिनलाज येत आम्ही. मी रिव्हेंज घेण्यासाठी तुझ्या बहिणीला पटवलं मग हे सगळं म्हणजे झालं- असं होतं असं ते. त्याला वाटण्यापासून म्हणजे असं एवढं काय नाही. मग हे सगळं झाल्यावर तू झोपेतून कधी उठला? 8 वाजता वा, 8 वाजता 8 वाजता हे काय लिहिलं रे बाबा? मी माझ्या घरी खोटं बोलून गर्लफ्रेंडला भेटायला 1000 किलोमीटर गेलो होतो. हा, काय झालं गर्लफ्रेंड 1000 किलोमीटर मिनिमम डिस्टन्स तर पाहिजे मला वाटतंय. ही तीच होती का दुसरी होती? तीच. तीच वा वा. मित्राची बहीण होती ती. नाही नाही ती नाही. आधीची चीटवाली, हा. व्हिडिओ कॉल. ते काय झालं माझे मित्र म्हणले म्हणजे मी मला तिला मेसेज आला नाही कसं पुरीला चूल असते ना की तुम्हाला किती प्रेम करू तुम्हाला सांगा करून दाखव. हा करून दाखव म्हणलं ठीक आहे चल काय पाहिजे तुला सांग ती म्हणली तू ये मला भेटायला म्हणलं ठीक आहे जाऊ काय नाही मला काय problem. त्याच्यामुळे चीट केलंय तू भेटला म्हणून. ऑनलाईन चांगलं चालू होतं. नव्हतं काय ना माहिती. मग मी घरी सांगितलं थोडं प्लॅन बनवलं मी म्हणले मित्रांना फोन लावून मम्मीला दिलं म्हटलं मित्रांची गावाकडे चाललोय थोडं पुण्यापाशी फिरायला पुण्यामध्ये जायचं म्हणून मम्मी म्हणली ठीक आहे एवढं काय नाही म्हणली मम्मी मित्राच्या घरी जाऊ राहिलो म्हणलं काय नाही मग गेलो तसंच म्हणलं मम्मीला खोटं सांगितलं घरी तिकडे गेलो तसंच भेटून आलो काय केलं भेटलं म्हणजे काय रोज वगैरे नाही ते? मित्राला व्हिडिओ कॉल केला. म्हणजे सांग ना काय केलं म्हणजे असं काय स्पेशल? काय केलं असं? बहिणीला पटवलं. नाही तसं नाही जे गेलो आता भेटलो बोललो कुठे गेलता? गाव कोणतं होतं ते? इथं आपल्या एमपीला एमपीला जाम. तुला त्याच्याकडे बघून वाटतं का तू महाराष्ट्राच्या बाहेर पटूच नाही शकत? तू इंटरनॅशनल प्लेअर आहे रे. आणि मार्केटमध्ये ट्राय करते कुठं जायला बरं म्हणजे कुठं गोवाला? का बरं गोवाला काय असं? 6,000 रुपये भेटतं ना. पैसे नाहीये पैसे नाही. तू कसं काय म्हणजे हा असं ट्रेनवर हात हातातून गेला काय थांब, नाही, थांब, थांब, हातात थांब. ट्रेनवरच गेलतो. जर समजा ती परत आली भेटली काय करशील? एक डायलॉग मारायचा निघून जायचंय. डायलॉग माझं निघून जायचं काय जी पहिली गोष्ट बघणारच नाही त्याच्याकडे असं. असं कसं? नाही नाही बिगर तू दिसशील चालणार पाहिजे, आहे, तू इंसान. दिसशील. आणि मी मी दिसेल थांबला. पण मी नाही बघणार कसं काय रे? मी नाही असं समजा ignore करणार. ही ती आहे समजा अशी समोर आली आता तू परफॉर्म करत होती इथं बसली काय बोलशील मी तिला? पाहिलंच नाही आतापर्यंत हा. असं केलं पण नाही बघणार 10 वेळा तिकडे बघितलंय 2दा माझ्याकडे बघितलंय काय सांग इमेजिनरी. म्हणजे असं मी ना थोडं भेटेन बोलन काय कसं चाललंय काय आता बघत नव्हता आता भेटायला चालला. नाही, म्हणजे असं भेटली अचानक तर बोलन काय करते काय नाही असं हा, किती जणांचा चित्या काढला अजून. हा, बरं. वा वा. आणि त्या मित्रासाठी काय संदेश? नाही काय नाही तुझी आई तिकडेच घाल. अजून मी मित्राचे आहेत. अजून मी मित्राचे तू नालाय घे असले मित्र ठेवत जाऊ नको. नाही ठीक आहे काय नाही. ओके भाऊ काय धीरज करशील? परफॉर्म करतोस का मग? थोडस रनिंग शॉर्ट ऑन टाइम चालेल? परफॉर्म येस धीरज गो फॉर इट. आपण थोडा साऊथ ट्राय करू साऊथ ट्राय ओके ललित परत तुझ्यापासून स्टार्ट. नाहीतर मी सांगतो मला तर खूप आवडला परफॉर्मन्स स्टेज प्रेझेन्स पण खूप चांगलं तर माझ्याकडनं तुला 8 मार्क्स. सही भाई मला खूपच म्हणजे जबरदस्त वाटली पर्सनॅलिटी तुझी आणि तू जे काय केलं तोंडाने तबला वगैरे वाजवला मजाच येऊन गेली. माझ्याकडनं पण तुला 8.5 मार्क्स. मलाही खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तर आय वुड गिव्ह 8. बोलू मी तोंडाने आवाज काढलाय मी देणारच आहे पण तू अजून ठिकाणी आवाज काढून दाखवला 10 पैकी 10 काय का काय direct? त्याने जेवल्यानंतर व्हॉट्सअप नंबर दे सांगितला त्याला
स्वीट ड्रीम करतो मी खरंच करतो म्हणजे एवढं तू ऑनेस्ट राहिला चुत्या पाच केलेला आहे जिंदगीत पण सांगायला पण डिअर लागते बरोबर आहे का नाही माती खाल्लेली आहे तू माझ्याकडून 8 खरंच ग्रेट आहे ओके लास्ट जातात एक थोडस एक हेनी शायरी बोलतो नाही का वा 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 शायरी म्हणजे असं काय नाही का मला दम तर असं- दम आवडली तर ठेवणार नाही तर मार्क वापस घेणार दुसऱ्याची एक कमी हा चालतं म्हणजे असं ब्रेकअप झालेलं उठून एवढ्या नका मारू फक्त असं थोडं स्थिरचित घ्या ब्रेकअप झालेलं अशाचे करायला लागतं सृष्टी म्हणतात सही यार तो तुम्ही गिराणी असं नाही करू म्हणजे शायरी नहीं आ सकता म्हणजे है बोल टाको उतार लिया जाएगा हमें नीचे और उसकी असला पूर्वी चुत्या काढल्यावर होणं साहजिक आहे हा घे टाइम उतार लिया जाएगा हमें ऊपर से नीचे और उसकी यादें ऊपर पेड़ में लटकी होंगी वा 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 तुझ्या वासनाने पेडच खाली वर थांबायचं नाही धीरज थँक्यू सो मच ओके सो आपला नेक्स्ट ऍक्ट जो आहे तो थोडासा बऱ्याच टाइम पासून कॉमेडी करतो तो सॉर्ट ऑफ स्पेशल ऍक्ट आहे आणि त्यांनी रिक्वेस्ट केलं की आपल्याला की तो जिंकला तरी पण त्याला बक्षीस देऊ नका मला द्या देव 10,000 आहे हा, मला गरज आहे एनिवेज पण त्याला वेलकम करूया आपण ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज प्लीज वेलकम गीतेश पानसर कुठला येतेस तू रायगड वा गीतेश तुला दिलं होतं इफ यू आर मेड गॉड फॉर वन डे मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडला आजीवन असेक्शुअल करण्याचा डिसिजन घेईन का तुझ्याकडून होत नाहीये नाही एक्स होती ना अच्छा झालं नाही त्याच्यामुळे double अशीच बरंच हा आपल्याकडून नाही झालं तिने डबल डेट केलं मला सो हो त्याच्यामुळे म्हणजे काय स्टोरी सांग ऐकायला इंटरेस्टेड आहे तिने डबल डेट केलं आणि तिनेच मला सांगितली ही गोष्ट की मी ऑलरेडी दुसऱ्याला पण डेट करते म्हणून. हा म्हणजे प्रामाणिक होती पण माधुरचूत पण होती. वा. म्हणजे कोणाला डेट केलं ओळखीचा मित्र झाला होता नाही सो आय वॉज इन दुबई Oh शी my वॉज इन God. रशिया सो थोडा लॉंग डिस्टन्स होता रशियन होती हा. तुला महाराष्ट्रीयन होती मात्र रशियाला होती अच्छा बघ फिजिक्स वाल्याचा पण चेहरा खुलला रशिया तुला म्हटलं की तुमचा परिणाम झाला पण एवढा खतरनाक आहे. मग तिच्या मैत्रिणी आहेत का रशियाला आहेत ना 6,000 रुपये भेटतील वा तू असं काय लिहिलं रे की लोक तुमच्याबद्दल पहिल्या नजरेत काय गृहीत धरतात लोकांच्या नजरा खूप वाईट आहेत कोणी मिया खलिफाच्या नजरेने बघतं कोणी करण जवळचा करण झवत मला जाणून घ्यायचं की ह्याला मिया खलिफाच्या नजरेने कोण बघत असेल माझ्या बाबतीत नाही असं इन जनरल मला बघावं लोकांनी मी मी एक्साइटेड खरंच कोण नाही कारण की आता बघत. एलजीबीटी वाले जास्त वाढलेत ना त्याच्यामुळे लोकांच्या नजरा कशा सांगू नाही शकत आपण इथं आहे का कोणाची नजर अशी नाही बिकॉज यु नो व्हॉट हॅपन आय वॉज परफॉर्मिंग इन दिल्ली आणि तिकडे मला एक गे एन्काउंटर झालेला सो त्याच्यामुळे मी तिकडे अच्छा की माणसाने बंदूक मारली तुला गे एन्काउंटर म्हणजे असं काय व्ह्यू आहे तुझा म्हणजे गे लोकांवर म्हणजे काय लांबच ठीक लांब अच्छा जवळ नाही आली पाहिजे आला नाही पाहिजे. आला नाही गर्लफ्रेंड सुखी ना आता हा. आणि अजून एक लिहिलंय तू कोणतं वाईट काम तुम्ही चांगलं समजून केलंय मी माझ्या फ्रेंडला सांगितलं होतं की वॉचिंग पॉर्न इज व्हेरी हेल्दी जेणेकरून तू हॅपी राहशील हल्ली तोही मनातून हॅपी आणि बॉडीने कमजोर झालाय म्हणजे धीरज तर कमजोर नाही वाटला मला हा म्हणजे तुम्ही असं काय ठरवलंय म्हणजे तुम्ही त्याने पॉन बघितलं खूप हम्म. पॉन बघून तो खुश झाला हा. पण त्याचे जे शरीर होतं ना ते कमजोर झालं असं बोलायचं तू माधवचोद असे सल्ले का द्यायचे त्याला? मी सल्ला दिला ना हलवलं त्याने तेवढा म्हणजे तुला काय एक्सपेक्ट होतं तू जाऊन गोळी मारायची आणि मेला पण नाही पाहिजे ना असं तू बघतो बॉल कोण आवडतं इंडियन रशियन असं नाही जे दिसल ते भेटत ते आपलं चालेल माझा वॉलपेपर ठेवा आज. आज की रात ललित की नाम तुला मुतखडा आहे पाणी पितो बरं झालं सगळं
काय म्हणलं ऐकलं का? मूठ करा त्याच्यात जायचं नाही. तू एवढं डेंजर व्हिज्युअलाइज करतो मला सगळं समजलं. मी हा पाय खुर्चीच्या या साईडला घेतला माहिती का तू इकडे आला. असे मास्तर असल्यावर पोरं हरामखोरच निघणार. या असल्या शिक्षकांवर बॅन करा. काय शिकवतोय तू नेमकं? शिकवतो फिजिक्स. काय शिकवतो? फिजिक्स शिकवतो ना. म्हणजे अँगल मला वाटलं आवडेल तुला जो आवडेल तो अँगल. खरंच शिक्षक आहे का? खरंच शिक्षक आहे? मला नाही वाटत. युट्यूबचा शिक्षक आहे फालतू आहे. चला पॉइंट्यूब असेल. सॉरी पॉइंट्यूब असेल ते युट्यूब असेल. सबस्क्राईब कर मला. नाही इनकॉग्निटो आहे माझ्याकडे. याचा बेल आयकन हा घेऊन फिरतोय. ओके गीतेश तू परफॉर्म स्टँडअपच करणार आहेस ना. ओके जस्ट एक करू शकतो. हा ओके. हा दिस इज ओके. काय अपेक्षा आहे तुझी? सगळा फॉर्म माझे काही आहेत क्लिअर क्वेश्चनचे घेत. आम्ही रिकामे लवडे एवढे कोणता तुला कुठल्या गोष्टीवर बोलायचं सांग. असं काय ओपिनियन वरती आणि पॉलिटिकल बोलू नको. आम्हाला दुसरा एपिसोड पण करायचा आहे. तू यात बऱ्याच पॉलिटिकल मोठ्या लोकांची नावं काढून लिहिलीस. टाका. हा. पॉलिटिकल नाव काढून टाका आणि ते पुढचं वाक्य घ्या. आय वॉन्ट टू किल सुनील पाल कारण त्यांना मारून मला त्यांचा आत्मा पिळगावकर सरच्या शरीरात सोडायचा आहे. कारण मी जीवनात एकाच चुत्या माणसाला इन्स्टा फीडवर सहन करायची ताकद आहे. हा. असं आहे का? बस तो आता सध्या खूप पॉडकास्ट करत फिरतो ना सचिन पिळगावकर. काही बोलते तो माणूस काही लोकांना म्हणजे काही सांगत फिरतो काही. म्हणजे आता सुप्रिया पिळगावकर आहे ना ती नवरा माझा नवसाचा 3रा पाठ करते. नवरा माझा भोसडीचा. तुला काय वाटतं का करत असतील असं ते? का म्हणजे असं थर्ड पार्टी? हा तुला काय वाटतं असं का बहुतेक आता त्यांना पद्मश्री पाहिजे. पद्मश्री असं वागल्याने भेटतो? तुला 2-3 भेटले पाहिजे. काय तू टॅलेंट काय स्टँडअप करणार आहे का? हो भूते. काय सांगेल तुला सांगा, काय? काय माहित कोण करायचं होतं. सपोर्ट करायचा होता पण तसं वागलं शिवी निघली म्हणे तोंडातून. हा चल चल. बेसिकली कोणी इथे आहे ज्याने एशिया कपच्या इंडिया पाकिस्तान मॅचेस बघितलेले आहेत? हात वर करून सांगा. हात वर करून. अच्छा म्हणजे बाकीचे देश बघते. ओके. सो ते आता एशिया कप झाला बघितलं तुम्ही. त्या एशिया कपला इंडिया पाकिस्तान का नाही खेळायचं होतं तर आपण त्यांच्या 9 बेसवरती अटॅक केला. माहितीये कोणाला? रात्री 1:30 वाजता अटॅक केला आपल्या आर्मीने. बरोबर. सो आर्मीने 1:30 वाजता अटॅक केला तेव्हा त्यांना समजलं की ऍक्च्युअल बाप कोण आहे पाकिस्तानला. त्याच्यानंतर परत आता इंडियाने 3-0 त्यांना हरवलं तेव्हा पण त्यांना कळलं की त्यांचा बाप कोण आहे. सो मला असं वाटतं ना एवढ्या या सीन मध्ये ना जो ऑपरेशन सिंदूर वगैरे झालं एशिया कप वगैरे झालं याच्यामध्ये पाकिस्तानला समजलं की खरा बाप कोण आहे ते. म्हणजे त्यांना लहानपणीचे दिवस आठवले असेल की बाप रात्री यायचा आय जाऊन जायचा. इज इट अलॉट? पाकिस्तान बद्दल काय पण बोल काय विषय नाही. आफ्रिकेची आईची गाठ. पण एक असं होतं ना की जसं आपण एक अटॅक केला ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर सगळ्यांच्या अशा मीम्स वगैरे यायला लागले. पण मला एक कॅटेगरी मध्ये जी लोक होती ना म्हणजे एक कम्युनिटी ती खूप आवडली. ती म्हणजे भोजपुरी लोक बिहारी लोक. म्हणजे जशी मिसाईल पडली सकाळी त्यांचे भोजपुरी गाणे दिले एकदम 6ला म्हणजे असं वाट पण बघितली नाही लागली. लगेच पहिला गाणं आलं त्यांचं टायटल पण एकदम 101 म्हणजे मारल जाई खोज पाकिस्तान मादत छोड 101 म्हणजे दुसरी मिसाईल टाकली त्यांचं लगेच गाणी आलं की ऍक्च्युली त्याचे लिरिक्स खूप वाईट आहेत. तू काय ठेवलंय का बोलायचं इथं? बोल बिंदास. बोलू शकतो ना? बोल बोल. सो त्याच्यामध्ये होतं की कैसा फील हुआ आधी आधी रात में आणि पुढे एक आहे वाईट आहे पण ते मला नाही बोलायचं आहे बिकॉज इज बोल, 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 बोल. हा कोण आहे माहिती का तू? नक्की इथंच थांबू का अजून करू? नाही कारण का माहितीये शो पुढे सेकंड एपिसोड आमचं व्हायचा आम्ही बघून घेऊ. तू नको टेन्शन. एडिटर आहे आमच्याकडं. जसा तिने काढला तसा आम्ही तुझा काढू. बाबा तू जे आता करतो मी 9 वर्षापासून करतोय. सो बेसिकली आता सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही टॅक्सेस पे करतो आपण जीएसटी बरोबर.
आणि जीएसटी मध्ये आता नवीन त्याने केलं की नाव घेते पण त्यांच्या जोक नाही आहे. तू ऑपोजिशन पार्टीला बोल ना, मी काय बोलतोय का? बरं, सीतारामन, तुम्हाला माहिती आहे हे सेट झाला का तुझं? हा. का आता याचा पुढे तर काय मी तर काय बोललोच नाही याच्यावरती. हे असं पण एडिटच होणार आहे most गोष्टी. काय काय बोलायचं का ललित तुला अजून? नको. नको. मला फर्स्ट ऑफ ऑल साहिल होराणीने मला कॉलवरती सांगितलेलं की ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल लिहा. कॉन्ट्रोवर्शियल पण मरेल असं नाही डायरेक्ट. त्याचे माझा फॉर्म वाचलाच गेला नाही. नाही फॉर्म वाचला होता मी, म्हणूनच कमी प्रश्न विचारले. एनिवेज यार, हाऊ मेनी मार्क्स वुड यू गिव्ह? अगोदर मी सांगतो खरंच तो स्टँड अप करतोय खरंच. मी ऍक्च्युली सेकंड टाइम मराठीमध्ये करतो, मी रेग्युलरली हिंदीमध्ये करतो. आणि मी 16 तारखेला पुन्हा पुण्यामध्ये परफॉर्म करते, सो यू कॅन. टमाटे घेऊन या. नाही, हिंदीमध्ये नाही. त्या मॅमने असलं घाट तोंड आलेलं आहे ना. वा, शी. आता इथं पाहिलं 16 तारखेला आहे बघायचं. याच्यापेक्षा उत्खडा झालेला चांगला. खरंच यार म्हणजे मॅडम ओके. या वयात पैसे एखाद्याच्या पोराला मुतखड्याबरोबर कंपेअर करते. नहीं मतलब बच्चे को आप क्या मुतखड़े को हिंदी में क्या बोलते हैं? क्या किससे कंपेयर करते हैं? पेशेंस लेवल से ओके ओके मैं हाँ वाह मेरे पेट में सिर्फ लगता है बच्चा है, नहीं इसलिए नाही नाही हे खरंच मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या. ते सहन करू शकते ना, आणि त्याच्यानंतर असली चुत्या निघते. सॅल्यूट अशा आहे ना, सॅल्यूट. आणि खरंच मॅडम माहिती का, मी 10 वर्षापासून स्टँड अप करतो. मी आज खरंच डिप्रेस होतो यार, काय होईल का नाही होईल का नाही. मी याला बघितलं असल्या मार्केटमध्ये आल्यावर आमचं काहीतरी होईल असं वाटायला. माझ्यावरती असं लिहिलंय तू काय फॉर्म मध्ये कशी बोलते तुम्हाला? नाही नाही बोलला आता भांडणच दिले. पण मी गीतेशला पण स्कोर नाही करणार आहे, कारण गीतेश स्पेशल आहे. तर गीतेशसाठी एकदा जोरदार टाळ्या, त्याला शोला पण तुम्ही नक्की द्या. माझ्याकडून एक डिग्री करतो मला. तुझ्याकडून म्हणजे याची वंश पुढे जाऊ नये अशी इच्छा आहे का तुझी? एक कीटाणू इथेच मरू. आवली हसू लोटपो आवली आवली नचूया बिनधास. कॉमेडीचा जोर, संगीताचा शोर, सगळ्यांच्या मनात